मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. दर्शक हो, 2019 हा वर्ष अतिशय पोलीस प्रशासनासाठी परीक्षादायक ठरणार आहे. कारण यावर्षी लोकसभेची निवडणूक आहे. यानंतर या महिन्यामध्ये ज्या रामनवमी आहे, आंबेडकर जयंती आहे, महावीर जयंती आहे, ह्या तिन्ही जयंती एकापाठोपाठ याच महिन्यामध्ये येत आहेत. त्याच्यामुळं प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी फार मोठी कष्ट करावं लागणार आहेत. आपल्याला माहीत आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये नवमी रामजन्म या दिवशीसुद्धा येथे कडक असा बंदोबस्त केला जातो. आणि हे सगळं बंदोबस्त करतानाच आता निवडणुकीमध्ये कालच्या काही घटना घडलेली आहे आणि ती घटना गोळीबाराची घटना आहे. आणि या ठिकाणी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी त्या घटनेचा तपास 48 तासाच्या आत लावलेला आहे आणि गुन्हेगारांना पकडलेला आहे. आता आपल्यासोबत संजय जाधव सर आहेत. सर जय भीम. आपलं सम्यक न्यूज लाईव्हमध्ये स्वागत सर. सर मला एक सांगा की हे सगळं काही आता परिस्थिती तणावग्रस्त असल्यासारखी आहे. यामध्ये सुद्धा आपलं काम एवढं चोख बंदोबस्तात होत आहे, याचं घमक सांगून मला हे सांगा सर. सर्वप्रथम तर परिस्थिती तणावग्रस्त नाही आहे. हां, धावपळीची सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांच्या परीक्षेसाठी आहे आणि ती तशीच इतरांसारखी जशी आहे तशी आमच्यासाठी सुद्धा परीक्षेची आहे. आणि यामध्ये उत्कृष्ट व्यवस्थापन, सर्व कर्मचाऱ्यांचं सहकार्य, सर्व नागरिकांचं सहकार्य आणि माझ्या असलेले सगळ्यांशी संबंध, ह्याच्यामुळे मला वाटतं की आपण हे सगळेजण मिळून सगळेजण अतिशय चांगल्या प्रकारे हे पार पाडू शकतो. सर आता या पुढील काही काळामध्ये मतदान आहे, आंबेडकर जयंती आहे, रामनवमी आहे, यामध्ये पोलीस काय म्हणजे सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे? आम्ही या संदर्भामध्ये सर्वप्रथम श्रीरामनवमी समिती जी आहे, जन्मोत्सव समिती, यांच्याबरोबर वारंवार चर्चा केलेली आहे. आम्ही मुस्लिम समाजाबरोबर चर्चा केलेली आहे. आम्ही आंबेडकरांच्या अनुयायी आणि जेवढी काही जय भीम मंडळे जी आहेत, भीम जयंती मंडळं आहेत, या मंडळांबरोबर आम्ही चर्चा केलेली आहे. आणि ह्यांच्याबरोबर कंटिन्युअस लायझन ठेवल्यामुळे कुणी काय करायचं, कुठल्या वेळेला करायचं, याची आम्ही त्यांच्याशी बोलून काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. त्याप्रमाणे ह्या गोष्टी पार पडतील असा मला विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा ताणतणाव, एकमेकांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं हे राहणार नाही. या वेळेला फक्त ह्या सगळ्या जयंत्या ज्या आहेत ह्या आपल्याला आचारसंहितेच्या काळात आलेल्या असल्यामुळे त्याचा वापर कुठल्याही प्रकारे राजकीय कामासाठी होऊ नये याकरता परवानग्या मात्र आपल्याला कलेक्टर ऑफिसकडनं घ्याव्या लागतील. त्याच्यात अगोदर आम्ही पोलीस स्टेशन देत होतो, आताही आम्ही NOC पोलीस स्टेशनकडनं देणार आहोत. माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं बॅनर हे महानगरपालिका आणि कलेक्टर ऑफिसच्या परवानगीशिवाय, आमच्या परवानगीशिवाय लावू नका. परवानग्या आम्ही आपल्याला एका तासात देत आहोत सगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळं फक्त आपण एवढं भान ठेवा की अशा प्रकारे आचारसंहिता असताना या परवानगी घेऊनच बॅनर लावावं, एवढी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. सर काल 8 तारखेला एक घटना घडली या ठिकाणी की 2 इन्सिडेंट्स घडलेले आहेत की गोळीबाराच्या, त्याच्याबद्दल माहिती सांगा ना. 8 तारखेला रात्री 11:30 वाजता नांदेड शहराच्या बाहेर, आपल्याला कल्पना आहे की युनिव्हर्सिटीच्या पलीकडे अगदी पुढे पेट्रोल पंपाच्या इथे एक डॉक्टर गायकवाड म्हणून जे आहेत ते आपल्या आईसह आणि आपल्या वहिनीसह एक अंत्यसंस्कार आटपून येत होते. आणि ते येत असताना एका मोटरसायकलवरती 2 लोक आले आणि त्यांनी फायरिंग केलं. फॉर्च्युनेटली त्यांना पाठीला जखम झाली, परंतु गंभीर जखम झाली नाही. ते आणि त्यांचे ड्रायव्हर दोघं याच्यातनं वाचले. पुढे जाऊन मग त्याच एका इस्माचा मात्र नंतर झालेल्या एका गोळीबारात मृत्यू झाला. आणि ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये आरोपी एकच आहेत. आणि मी माझे सर्व सहकारी आम्ही अथक परिश्रम करून गेल्या 48 तासामध्ये खरे आरोपी शोधून काढलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जे काही वापरलेले पिस्टल, गाड्या, हे सगळं आम्ही जप्त केलेलं आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सर यावेळेस मी पहिल्यांदाच असं पाहिलं की आचारसंहितेच्या या सावटखाली जिथे तिथे जे नाके आहेत, जे शहरात एंट्री आहेत, तालुक्यात प्लेसवर सुद्धा तिथे तुमचं पोलीस बंदोबस्त दिसून येत आहे. आणि नेमके कशासाठी उभे केले प्रत्येक ठिकाणी पोलीस? आम्ही आचारसंहितेच्या काळामध्ये सर्व नाक्यांवरती आणि सर्व कॉन्स्टिट्युएन्सीच्या बॉर्डरवरती आम्ही नाके उभे केलेले आहेत. त्याच्यायोगे अवैध प्रमाणात पिस्टल किंवा शस्त्रे, लिकर म्हणजे दारू किंवा कॅश ही आदानप्रदान होऊ नये, जाऊ नये, यासाठी आम्ही हे नाके उभारलेले आहेत. त्याचबरोबर जे गुन्हेगारी एलिमेंट्स आहेत, जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, यांच्यावरही वचक राहावा म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी चालू केलेल्या आहेत. त्याच्यावरती आम्ही कॅमेरा मन ठेवलेले आहेत. प्रत्येकाची आम्ही चेकिंग करतो आहोत आणि या चेकिंगच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी कॅश पकडलेली आहे, चांदीचे शिक्के पकडलेले आहेत,
एक ठिकाणी तर पिस्टलही पकडलेलं आहे, काही ठिकाणी तलवार पकडलेली आहे. अशा रीतीने गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी हे आम्ही इलेक्शनच्या काळात केलेलं आहे. दर्शक हो, आता ऐकलं आहेत की एवढ्या तणाव परिस्थितीमध्ये सुद्धा आपले पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी अगदीच सज्ज आहेत. आपण ऐकले आहेत. सर, मला एक शेवटचा प्रश्न, आणि शेवटचा प्रश्न म्हणण्यापेक्षा आपण मतदान भारताचं मतदान हे एक फार मोठा उत्सव आहे आणि यामुळे संविधान, लोकशाही जिवंत राहते. यासाठी जनतेला मतदान करण्यासाठी जे आपण आव्हान काय करू शकतो? माझं तर असं अगदी स्पष्ट मत आहे की भारताचा सगळ्यात मोठा सण कुठला असेल तर तो आहे मतदान. आणि ह्या मतदानाच्या दिवशी ज्यांना ज्यांना तो अधिकार प्राप्त झालेला आहे, या देशाचं भविष्य कसं असावं, कोणाच्या हातात असावं, आणि यासाठी आपलं मत मांडण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. लोक लागोपाठ 2-3 दिवस सुट्ट्या आल्यानंतर काहीतरी कुठेतरी बुकिंग करतात, गावाला जातात किंवा त्या सुट्टीचा फायदा घेऊन बाहेर जातात. हे टाळून प्रत्येकाने आपला अधिकार, आपला हक्क जो आहे तो बजावला पाहिजे. त्याच्यातून येणारी जी लोकशाही आहे ती सुदृढ लोकशाही ही भारताला मिळालेली आहे. त्याच्यातून आपल्याला योग्य तो कौल मिळणार आहे, या देशाची दिशा ठरणार आहे. सर, आपण थोडा वेळ दिलात आमच्या सम्यक न्यूजला. धन्यवाद सर. जय भीम. जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.